नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सैनिक फेडरेशनचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव येथे उत्साहात संपन्न। 1971 युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली। छत्रपती संभाजीनगर, शेगाव। संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव येथे मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। यावेळी 1971 भारत-पाकिस्तान युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमात सुभेदार पटेल शेख बहादूर यांना माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे तालुका अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र व मेडल प्रदान करण्यात आले। तसेच रामदास बागडे व विठ्ठल शिंदे यांना मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी एएसआय याकूब महबूब पटेल, कॅप्टन महादेव लबडे आदी मान्यवर उपस्थित होते। या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर अर्चना आघाव नागरे यांनी महिलांचा सैनिक संघटनांतील सहभाग, वीर माता व वीर पत्नींच्या समस्या आणि त्यांचे हक्क यावर सखोल मार्गदर्शन केले। प्रमुख अतिथी म्हणून किशोर सिंग रामसिंग चव्हाण यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी सैनिक फेडरेशनसाठी 25,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। कार्यक्रमास कॅप्टन सुरेंद्र जगन्नाथ सुर्वे, अपर पोलीस अधीक्षक खामगाव डॉक्टर श्रेणिक लोढा, पूर्व सैनिक व श्री गजानन सर्व्हिसेसचे संचालक गजानन पिंपळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। 36 मीडियम रेजिमेंटच्या बँडने सादर केलेल्या राष्ट्रभक्तीपर संगीतामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला। या अधिवेशनात राज्यभरातील आजी माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, सैनिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सैनिकांचे प्रश्न, कल्याणकारी योजना, संघटनात्मक बांधणी आणि भविष्यकालीन दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। सैनिक एकतेचा ठोस संदेश या अधिवेशनातून देण्यात आला। यावेळी सैनिक फेडरेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कर्नल सुनील राजदेव, तालुका अध्यक्ष सुभेदार पटेल शेख बहादूर भातोडी, अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा सौ शीतल वीर, जिल्हा संघटक सौ शारदा नागरे, जिल्हा सचिव सौ सुनीता गर्जे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते। शौर्य, त्याग आणि देशभक्तीची भावना जागवणारे हे अधिवेशन अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले।